नमस्कार. ग्रामगीता अध्याय 11 भाग 61. या अध्यायाचं शीर्षक आहे ग्रामरक्षण. संत तुकडोजी महाराज 11व्या अध्यायाची सुरुवात ईश्वर सेवाची गावसेवा, तो सर्वांच्याची सुखाचा ठेवा, परी काही असुरही असती गावा, यज्ञभंग करावया, या ओवीनं करतात. ग्रामसेवा ही ईश्वराचीच सेवा आहे हे खरं आहे, पण पूर्वीच्या काळात यज्ञात विघ्न आणणारे जसे राक्षस असत, तसे आजही ग्रामस्वास्थ्य बिघडवणारे काही राक्षस असतात. एवढ्यात एका श्रोत्यानं प्रश्न केला, महाराज, गावातली फुलझाडं फुलू लागलेली असतात, तेवढ्यात कोणीतरी दुष्ट त्यांना आग लावतात. अशा या दुष्टकृत्यांवर उपाय काय आणि कसा करायचा? आम्ही संघटना केल्या, सज्जनांना निवडून आणलं, पण दुर्जनांपुढं आमचा कोणताच इलाज चालेना. त्यांना आदर्श जीवनाचं महत्त्व अनेक प्रकारांनी पटवून दिलं. रात्रंदिन त्यांची मर्जी सांभाळली, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि त्यांना उपदेश केलेलाही आवडत नाही. पावला पावलाला कार्यकर्त्यांची ते अडवणूक करतात, मारहाण करतात आणि चांगल्या कार्याचाही वाईट अर्थ लावतात. रोगट विचारांचा प्रसार करतात, नाना कटकारस्थानं करून सज्जनांना संकटात आणतात. कलमकसाई, बोलभांड, मुडदे फरास गावगुंड, कज्जे दलाल आणि धनाढ्य धेंडांना हाताशी धरतात आणि अशांना सत्तेचाही पाठिंबा मिळतो. त्यामुळं चांगल्या चांगल्या लोकांना पेचात आणायला यांना कठीण जात नाही. या सगळ्या घटनांमुळं लोकांना त्यांची दहशत बसली आहे. यावर उपाय काय ते सांगावं महाराज. त्यावर संत तुकडोजी म्हणतात, मित्रा, जिथं रोग उद्भवतो तिथंच त्याचं औषधही असतं, पण त्याचा कौशल्यानं उपयोग करण्यासाठी चांगल्या योजकाची आवश्यकता आहे. सुभाषित रत्नाकरातला या संदर्भातला एक अतिशय उत्तम श्लोक इथं मला आठवतो. तो म्हणतो, अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्त्यमूलम अनौषधम, अयोग्यः पुरुषः नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. अर्थात एकही अक्षर असं नाही की ज्यात मंत्राचं सामर्थ्य नाही. एकही मूळ असं नाही की ज्यात औषधी गुणधर्म नाही. एकही पुरुष असा नाही की जो निरुपयोगी आहे. उणीव आहे ती या सगळ्यांचा कौशल्यानं उपयोग करून घेणाऱ्या योजकाची. सत्याचं सामर्थ्य कमी पडतं, पण असत्य डोकं वर काढतं त्याचं काय? म्हणून सत्य हे अधिक कठोर करून त्यालाच सामर्थ्यशाली बनवायला हवं. सत्याचं बळ कसं वाढेल ते सांगतो. आता शांतपणानं ऐका. सज्जन लोकांनी अंगी आळसाला थारा देऊ नये, मनात निराशेला थारा देऊ नये. आणि असे बघा, लोकांच्या मनात जरी दहशत बसलेली असली तरी तुमच्यासारखीच गावाचं चांगलं व्हावं यासाठी तळमळ असणारी माणसं असतातच. आणि अशी जी सत्याच्या बाजूनं असलेली माणसं असतील, अशा लोकांचा मेळावा भरवा आणि संघटना सक्रिय करा. हा जनतंत्राचा काळ आहे. सगळी शक्ती लोकांच्या अंगी एकवटलेली आहे.
जनतेनं जर निश्चय केला तर त्यांच्यातील सामर्थ्याच्या बळानं ते साम्राज्यालाही वाकवू शकतात. प्रचंड सामर्थ्य असलेल्या हत्तीला साध्या गवतापासून केलेला दोर पुरेसा असतो. मुंग्या एकवटल्या की विषारी सापालाही त्या जर्जर करून टाकतात. रानटी कुत्री संघटित झाली तर वाघा सिंहांना फाडून टाकायला मागंपुढं बघणार नाहीत. मला सांगा, संघटनेमुळं काय शक्य होत नाही? बिंदूपासून सिंधू तयार होतो. सज्जनांनी एकत्र यावं हाच ग्रामसुधारणेचा मूलमंत्र आहे. शहाण्या लोकांनी म्हटलेलंच आहे की गाव करी ते राव न करी. अधिकारी जर दाद देत नसतील तर गाव त्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणू शकतं हे नक्की. म्हणूनच संघटना ही मजबूत पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही असं या संघटनेचं व्रतच असायला हवं. क्रमशः